हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनलवर। आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक अशी क्राईम स्टोरी जी ऐकून तुमचं मन थक्क होईल। ही कथा आहे प्रेम, विश्वासघात आणि क्रूर गुन्ह्याची। एका विवाहित महिलेच्या अनैतिक नात्यांमुळे दोन मित्रांमध्ये झालेली भांडण आणि त्यातून घडलेला भयंकर प्रसंग हा त्रिकोण एका माणसाच्या मृत्यूचं कारण ठरला। चला जाणून घेऊया या धक्कादायक कथेचा थरारक प्रवास। सुमित्रा जाधव, वय 35, एका छोट्या शहरातल्या शाळेत लहान मुलांची काळजी घेणारी सहाय्यक होती। तिचं लग्न झालं होतं, पण तिचं वैवाहिक आयुष्य फारसं सुखी नव्हतं। शाळेतच तिची ओळख राहुल पवार, वय 29, नावाच्या शाळेच्या क्रुझर गाडीच्या ड्रायव्हरशी झाली। राहुल हा तरुण, हसतमुख आणि बोलका होता। शाळेत मुलांना घरी सोडताना सुमित्रा आणि राहुलचं बोलणं वाढलं आणि हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली। सुमित्राला राहुलचा सहवास आवडायला लागला। तिच्या नवऱ्याकडून मिळणारं प्रेम आणि लक्ष तिला राहुलकडून मिळत होतं। राहुललाही सुमित्राची साथ हवीहवीशी वाटायला लागली। दोघांचं हे नातं लपून छपून सुरू झालं। 20 फेब्रुवारी 2025च्या एका दुपारी शाळा सुटल्यानंतर त्यांनी मुलांना घरी सोडलं। सुमित्राने राहुलला सांगितलं, मला घरी सोड, पण त्या दिवशी त्यांचं मन वेगळंच काहीतरी ठरवत होतं। शाळेतली मुलं घरी सोडल्यानंतर सुमित्रा आणि राहुल एकटे राहिले। सुमित्राने राहुलला विचारलं, रस्त्यावर गाडी थांबव आणि थोडा वेळ थांबूया। राहुलने होकार दिला। त्यांनी गाडी सावंतवाडी रस्त्यावर एका पेट्रोल पंपाच्या मागे सुनसान जागी थांबवली। दोघं गाडीतच जवळ आले आणि त्यांच्यात शारीरिक जवळीक झाली। त्यांना वाटलं की कोणीही त्यांना पाहणार नाही, पण त्यांच्या या गुप्त नात्यावर एक तिसरी नजर होती जी त्यांच्यासाठी धोकादायक ठरणार होती। राहुल पाण्याची बाटली आणायला गाडीतून खाली उतरला। तो जवळच्या पानटपरीकडे निघाला तेव्हा अचानक त्याच्यावर हल्ला झाला। त्याचा मित्र सचिन कदम, वय 30, लोखंडी रॉड घेऊन त्याच्यावर तुटून पडला। सचिनने राहुलच्या डोक्यावर आणि शरीरावर जोरदार वार केले। राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि सचिन तिथून पळून गेला। सुमित्रा गाडीतून बाहेर आली आणि घाबरून ओरडली, पण तिथे कोणीही मदतीला नव्हतं। सचिन हा राहुलचा जिवलग मित्र होता आणि त्याच शाळेत स्कूल बसचा ड्रायव्हर होता, पण त्याच्याही सुमित्राशी गुप्त नातं होतं। काही महिन्यांपूर्वी सुमित्रा आणि सचिनचं प्रेमप्रकरण सुरू होतं, पण एकदा त्यांच्यात वाद झाला आणि सुमित्राने सचिनशी बोलणं बंद केलं। त्यानंतर ती राहुलच्या जवळ गेली। सचिनला हे कळलं तेव्हा त्याच्या मनात राग आणि मत्सर निर्माण झाला। सचिनने पोलिसांना सांगितलं, मी एकदा सुमित्रा आणि राहुलला या रस्त्यावर गाडीत एकटे पाहिलं होतं। मला शंका आली आणि मी त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली। सुमित्रा माझ्यासोबत होती, मग ती राहुल सोबत का गेली? मला हे सहन झालं नाही। सचिनने ठरवलं की तो सुमित्रा आणि राहुलला एकत्र पकडेल आणि त्याचा बदला घेईल। 20 फेब्रुवारीला त्याने राहुलवर हल्ला केला आणि त्याचा राग त्याच्या मित्राच्या मृत्यूचं कारण ठरला। सुमित्राने तातडीने पोलिसांना फोन केला। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि राहुलला रुग्णालयात दाखल केलं। त्याची प्रकृती गंभीर होती आणि तो आयसीयूत मृत्यूशी झुंज देत होता। पोलिसांनी तपास सुरू केला। गाडीच्या आसपासच्या लोकांनी सांगितलं की त्यांनी एका माणसाला पळताना पाहिलं होतं। पोलिसांना सचिनवर संशय आला, कारण त्याचं आणि राहुलचं मैत्रीचं नातं सर्वांना माहीत होतं। सचिनला ताब्यात घेतलं गेलं। चौकशीत त्याने सत्य कबूल केलं, मी सुमित्राला खूप प्रेम करायचो। ती राहुलसोबत गेली म्हणून मला राग आला, मी त्याला मारलं। पोलिसांनी सचिनवर खुनाचा प्रयत्न आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केला। सुमित्रावरही अनैतिक कृत्यासाठी आणि गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवला गेला। तिच्या नवऱ्याला हे कळलं आणि गावात एकच खळबळ उडाली। ही कथा एका साध्या शाळेतून सुरू झाली आणि क्राईमच्या काळ्या गर्तेत संपली। सुमित्राच्या दोन प्रेमींमुळे तिचं सुखी आयुष्य उद्ध्वस्त झालं। सचिन आणि राहुल, जे एकेकाळी मित्र होते, ते एकमेकांचे शत्रू बनले। राहुल मृत्यूशी झुंज देत होता, सचिन जेलमध्ये होता आणि सुमित्रावर गुन्हा दाखल झाला होता। जर सुमित्राने आपल्या नवऱ्यासोबत प्रामाणिक राहणं पसंत केलं असतं तर हा त्रिकोण निर्माणच झाला नसता, असं गावकरी म्हणाले। न्यूज समाप्ती। ही होती सुमित्रा, राहुल आणि सचिनची धक्कादायक क्राईम स्टोरी। प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून घडलेला विश्वासघात। या कथेतून आपल्याला काय शिकायचं? अनैतिक नात्यांचा शेवट कसा होतो? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।